नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। त्या नराधमास कठोर शिक्षा द्या, महिला अधिकार सामाजिक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन। प्रकरण 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे। लाखांदूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या धक्कादायक घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होत असताना या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटनेने पुढाकार घेत लाखांदूर तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन सादर करून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच पीडित बालिकेला न्याय मिळावा अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। प्राप्त निवेदनानुसार दिनांक 18 मार्च रोजी घटनेतील प्रथम ईश्वर कुडेगावे नामक 18 वर्षीय नराधम आरोपी युवकाने 3 अल्पवयीन मुलींना स्वतःच्या 4 चाकी वाहनाने फिरवण्याच्या बहाण्याने जंगल परिसरात नेले। तेथे त्याने इतर 2 मुलींच्या समक्षच 11 वर्षीय मुलीवर जबरन अत्याचार केला। दरम्यान इतर 2 मुलींनी विरोध करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनाही जीवे मारण्याची धमकी दिली। घटनेनंतर काही दिवसांनी पीडित मुलीला त्रास जाणवू लागल्याने पालकांनी चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला। त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पालकांच्या फिर्यादीवरून लाखांदूर पोलिसांनी आरोपी विरोधात पोस्को कायद्याअंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला। घटनेचे गांभीर्य ओळखून लाखांदूर पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवीत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत आरोपीस अटक केली असून सध्या आरोपी कोठडीत आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटनेने लाखांदूर तहसीलदार तथा पोलीस प्रशासनाला निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपी कायद्याच्या पळवाटा शोधून सुटणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच न्यायालयात भक्कम आरोपपत्र सादर करून आरोपीस कठोरात कठोर शिक्षा मिळवून द्यावी अशी ठाम मागणी निवेदनातून केली आहे। तसेच पीडित अल्पवयीन बालिकेला न्याय मिळावा यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने व तत्परतेने कार्यवाही करावी असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे। संघटनेतील या महिलांनी पीडित मुलीच्या घरी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली आणि न्याय मिळेपर्यंत त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासितही केले। या गंभीर प्रकरणात तत्परतेने पुढाकार घेत संबंधित प्रशासनापर्यंत आवाज पोहोचवण्याचे काम महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटनेने केले असून संघटनेने दाखवलेली तत्परता आणि सामाजिक बांधिलकी निश्चितच उल्लेखनीय आहे। त्यांच्या या संवेदनशील आणि धाडसी भूमिकेचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे। समाजातील अशा अन्यायकारक घटनांविरोधात संघटनेने उचललेले हे पाऊल निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। सदर मागणीचे निवेदन देतेवेळी संघटनेच्या विदर्भ कार्याध्यक्ष निरुताई मेश्राम, पूर्व विदर्भ अध्यक्ष ज्योतिताई रामटेके, भंडारा जिल्हा उपाध्यक्ष अर्पणाताई जांगडे, लाखांदूरच्या नगरसेविका निशाताई बगमारे, जयश्रीताई शेंडे, वर्षाताई कोरे, सविताताई लेदे आदी प्रामुख्याने उपस्थित होते।